आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी, सर्व शाखांचे येऊन आणि एकत्रितच काम करून, आनंदाने काम करून, सहजतेने काम करून आपल्याला आउटपुट काढायचं आहे. निश्चित आपल्याला त्याचा प्रत्येक करता येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि जायभाई सरांना विनंती करतो की आपण आपलं लेक्चर सुरू करावा. आपल्याला पहिल्या लेक्चर, दिवाळीनंतरच्या पहिल्या लेक्चरसाठी आणि या सर्वच उपक्रमांसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. आपल्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी साबळे सर, सुरू करू का? हो करा सुरू. आवाज येतोय सर? येतो, बोला बोला सर. हा, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी आदरणीय श्री कन्हेरकर साहेब, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी सन्माननीय श्री वाळुंजकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री तापकीर साहेब, विभागीय गुणवत्ता कक्षाचे प्रमुख आमचे मित्र सन्माननीय श्री सुधीर साबळे सर, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र चव्हाण सर, विविध विद्यालयातून उपस्थित असणारे विद्यालयांचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण सत्र 2 मधील समाजशास्त्र या विषयाचं पहिलं गेस्ट लेक्चर या ठिकाणी घेत आहोत आणि ही संधी मला विभागीय अधिकारी मान्य श्री कन्हेरकर साहेब, वाळुंजकर साहेब, तापकीर साहेब आणि सुधीर सर या सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या विषयाला या ठिकाणी मी सुरुवात करतो. तर याच्या अगोदर राऊत सर यांनी आपल्याला समाजशास्त्र या विषयाची जी गुण विश्लेषण पद्धती आहे ती सांगितलेली आहे. समाजशास्त्र हा विषय आपल्या NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी 35 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये इतिहास 15 गुणांसाठी, भूगोल 15 गुणांसाठी आणि नागरिकशास्त्र हा विषय 5 गुणांसाठी आहे. त्याचबरोबर हे सांगत असताना राऊत सरांनी आपल्याला आणखी एक माहिती सांगितली आहे. सर्वसाधारणपणे इतिहासचे 14 घटक, भूगोलचे 10 घटक आणि नागरिकशास्त्राचे 6 घटक असे 30 घटकांवर आधारित ही 35 गुणांची परीक्षा होत असते. आता बाकी सगळं सविस्तर राऊत सर यांनी सांगितलेलं आहे. मग यातीलच काही घटक घेऊन मी आज तुमच्या समोर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी सांगितलेली जी माहिती असेल ती काळजीपूर्वक ऐकावी. काही जर त्रुटी असतील तर त्या मला सांगण्यात याव्यात, निदर्शनास आणून द्याव्यात अशी विनंती करतो आणि या ठिकाणी मी घटकाला सुरुवात करतो. भूगोल या विषयाचा घटक आज या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि भूगोलमध्ये सर्वात पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. इयत्ता 6वीला असताना आपण सर्वांनी अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, पृथ्वी गोलावर असणाऱ्या एकूण अक्षवृत्तांची संख्या नेमकी किती, पृथ्वी गोलावरती असणाऱ्या एकूण रेखावृत्तांची संख्या किती, या गोष्टीविषयी माहिती पाहिलेली आहे. तरी सुद्धा अगदी थोडक्यामध्ये मी सांगत शेवटी आपण आपला जो घटक आहे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या घटकाकडे जाऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांना माहिती असलेली गोष्ट, पृथ्वी गोलावरती ज्या आडव्या काल्पनिक रेषा काढलेल्या असतात या आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. पृथ्वी गोलाच्या बरोबर मध्यभागामधून गेलेलं जे अक्षवृत्त आहे या अक्षवृत्ताला आपण म्हणतो विषुवृत्त आणि या विषुवृत्तामुळे आपल्या पृथ्वी गोलाचे 2 समान भाग होतात. त्यातील वरचा जो अर्धा भाग आहे त्या वरच्या अर्ध्या भागाला आपण उत्तर गोलार्ध म्हणून ओळखतो. त्याचबरोबर खाली असणारा जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग आपण दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखत असतो. यानंतर या विषुवृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंत या ठिकाणी उत्तर ध्रुवाचं माप मी लिहिलेलं आहे 90 अंश आहे. अगदी त्याच पद्धतीने दक्षिण ध्रुवाचं सुद्धा माप लिहिलेलं आहे आणि हे जे माप आहे
याचा अर्थ आपल्या संपूर्ण पृथ्वी गोलावरती प्रत्येकी 1 अंशाने अशा पद्धतीने विषुववृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंत एकूण 90 अक्षवृत्त मांडली जातात. विषुववृत्तापासून तर उत्तर ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्त आणि त्याच पद्धतीने विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्त अशा पद्धतीने उत्तर गोलार्धातील 90 अधिक दक्षिण गोलार्धातील 90 आणि मध्य भागातून गेलेलं 0 अंशाचं विषुववृत्त अशी पृथ्वी गोलावरती एकूण अक्षवृत्तांची संख्या मांडली जाते 181. बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो पृथ्वी गोलावरील एकूण अक्षवृत्तांची संख्या किती, आणि त्यावेळेला आपला गोंधळ होतो. उत्तर गोलार्धामध्ये 90, दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि नेमकं मध्य भागातून गेलेलं जे विषुववृत्त आहे हे मात्र या ठिकाणी बेरजेत धरलं जात नाही. मग आपण सरळ उत्तर लिहितो 180. NMS या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला सांगितले याच्या अगोदर त्या पद्धतीने प्रत्येक ओळीचा आपल्याला काटेकोर अभ्यास करायचा, आणि हा अभ्यास करत असताना अशा त्रुटी राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून पृथ्वी गोलावरील एकूण अक्षवृत्तांची संख्या आहे 181. आता हा अक्षवृत्ताचा भाग संपला. आता यानंतर रेखावृत्त. इथं मी तुम्हाला सांगत असताना सांगितलं विषुववृत्तामुळे 2 समान भाग झाले. कारण आहे त्याचं, कारण आहे विषुववृत्त हे पृथ्वी गोलावरील सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे. प्रत्येक अक्षवृत्ताची लांबी एक समान नाही. आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या 2 ध्रुवांचा जर विचार केला तर ती सगळ्यात लहान अक्षवृत्त आहेत, सगळ्यात कमी लांबीचे अक्षवृत्त आहेत. परंतु अक्षवृत्ताच्या बाबतीमध्ये जो लहान मोठेपणा आहे तो लहान मोठेपणा आपल्याला रेखावृत्तांच्या बाबतीमध्ये अजिबात आढळत नाही. सगळ्यात पहिलाच नियम आहे, सर्व रेखावृत्तांची लांबी एक समान असते. म्हणजे काही रेखावृत्त जास्त लांबीची, काही रेखावृत्त कमी लांबीची असं अजिबात नाही. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, रेखावृत्त म्हणजे नेमकं काय, तर पृथ्वी गोलावरती काढलेल्या ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, रेखावृत्त ही अर्धवर्तुळाकार रेषा असतात. या ठिकाणी काढलेलं जे रेखावृत्त याचं निरीक्षण केलं तर मी या ठिकाणी माप लिहिलंय 0 अंश आणि बरोबर या ठिकाणी माप लिहिलंय 180. एक लक्षात घ्या, हा पृथ्वीचा गोल आहे आणि या पृथ्वी गोलाच्या एका बाजूला अर्धा जो भाग आहे, या अर्ध्या भागामध्ये जे 0 अंशाचं रेखावृत्त आलेलं आहे बरोबर त्याच्या समोरील भागामध्ये जे रेखावृत्त आलेलं आहे त्या रेखावृत्ताचं माप आहे 180. आणि मग 0 अंश रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्त या 2 रेखावृत्तांचा जर आपण या ठिकाणी एकत्रित विचार केला तर या 0 अंश रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्तामुळे आपल्या पृथ्वी गोलाचे 2 उभे भाग तयार होतात. यामधील पूर्व दिशेला असणारा जो भाग आहे त्या भागाला आपण पूर्व गोलार्ध असं म्हणतो आणि इकडच्या बाजूला जो अर्धा गोलार्ध आहे त्याला आपण पश्चिम गोलार्ध असं म्हणतो. आता मी सांगताना सांगितलं 0 अंश आणि 180 अंश या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग तयार होतात. एक पूर्व गोलार्ध तयार होतोय, एक पश्चिम गोलार्ध तयार होतोय. या पूर्व गोलार्धामध्ये रेखावृत्तांची संख्या आहे 180 आणि पश्चिम गोलार्धामध्ये सुद्धा रेखावृत्तांची संख्या आहे 180. मग आता महत्वाचा प्रश्न आहे, आपल्या संपूर्ण पृथ्वी गोलावरती एकूण रेखावृत्तांची संख्या किती? तर याचं उत्तर पूर्व गोलार्धातील 180 अधिक पश्चिम गोलार्धातील 180 म्हणून पृथ्वी गोलावरील एकूण रेखावृत्तांची संख्या आहे 360. आता पुढची संकल्पना याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी अभ्यासलेली आहे, ती म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि स्वतःभोवती फिरत असताना आपली पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. मग त्यातील पहिली संकल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. आणि आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते, याला आपण परिभ्रमण असं म्हणतो. सर आवाज येतोय साबळे सर? हॅलो साबळे सर, आवाज येतोय माझा? हॅलो, ठीक आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वीवरती आता मी सांगितलं तसं जे 360 रेखावृत्ते आहेत, ही 360 रेखावृत्ते जेव्हा आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि पृथ्वीला स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. आपल्या भाषेमध्येच आपण त्याला 24 तास म्हणजे एक दिवस असं म्हणतो. आणि मग आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना 24 तासामध्ये ती किती रेखावृत्त फिरत असते? तर आपली पृथ्वी 24 तासांमध्ये 360 रेखावृत्त क्रमाक्रमाने फिरत असतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना पृथ्वी गोलावरती अशा पद्धतीची जी रेखावृत्त असतात, ही रेखावृत्त टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने सूर्याच्या समोर येत असतात. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वी गोलावरती असणारी 360 रेखावृत्ते क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने एक एक रेखावृत्त सूर्याच्या समोर येत असतं. जे रेखावृत्त या ठिकाणी सूर्याच्या समोर येतं, जे रेखावृत्त सूर्याच्या समोर येतं त्या ठिकाणी सूर्योदय होत असतो. ज्या वेळेला एक रेखावृत्त सूर्याच्या समोर येतं त्याच वेळेला त्याच्या विरुद्ध बाजूला असणारं जे रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त मात्र सूर्यापासून विरुद्ध बाजूला जातं. आणि जे रेखावृत्त विरुद्ध बाजूला जातं या ठिकाणी सूर्यास्त होतो. भूगोलामध्ये असणाऱ्या संकल्पना आहे, जे रेखावृत्त सूर्याच्या समोर येतं त्या ठिकाणी सूर्योदय होतो. जे रेखावृत्त सूर्याच्या विरुद्ध बाजूला जातं त्या ठिकाणी सूर्यास्त होतो. आणि बरोबर या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान जे रेखावृत्त असतं त्या ठिकाणी मात्र सूर्य बरोबर डोक्यावर आलेला असतो. जुन्या काळामध्ये अशा पद्धतीने कालमापन केलं जायचं. सूर्याचं नेमकं स्थान कुठं आहे याच्यावर आधारित मग जेव्हा एखाद्या ठिकाणी सूर्योदय होतो, दुसऱ्या रेखावृत्तावरती सूर्यास्त होतो आणि या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्तावरती मात्र सूर्य बरोबर डोक्यावर आलेला असतो. आणि जेव्हा त्या ठिकाणी सूर्य बरोबर डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी त्या रेखावृत्तावरती दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. दुपारचे बरोबर त्या ठिकाणी 12 वाजले असे मानले जाते. अशी जी वेळ असते या वेळेला त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असं म्हणतात. जेव्हा एखाद्या ठिकाणाची वेळ एखाद्या रेखावृत्तावरून ठरवली जाते त्यावेळेस त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असे म्हणतात. म्हणजे एखाद्या रेखावृत्तावरती सूर्य बरोबर डोक्यावर आला
की त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. एखाद्या रेखावृत्ता संदर्भामध्ये जेव्हा ती वेळ मांडली जाते तेव्हा त्या वेळेला स्थानिक वेळ असं म्हणतात. हा प्रयोग करत असताना आपल्याला आणखी एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. सकाळच्या वेळेला जर आपण सावलीचं निरीक्षण केलं, एक छोटासा प्रयोग असतो. या ठिकाणी एक उभी काठी ठेवलेली असते. ज्या वेळेला सूर्य आपल्याला पूर्व स्थितीच्या वरती दिसतो त्यावेळेला पश्चिमेला आपल्याला सावली पडलेली दिसते आणि त्या सावलीची लांबी खूप जास्त असते. अगदी त्याच पद्धतीने सायंकाळच्या वेळेला देखील सूर्य जेव्हा पश्चिम स्थितीच्या वरती असल्यासारखा जाणवतो त्यावेळेला पडणारी जी सावली आहे ती सावली पूर्व दिशेला पडते आणि तिची लांबी खूप जास्त असते. दुपारच्या वेळेला जेव्हा सूर्य एखाद्या रेखावृत्तावरती बरोबर मध्यभागी येतो त्यावेळेला पडणारी जी सावली असते ती सावली एकदम आखूड असते. अशी आखूड सावली असणारी जी वेळ असते त्यावेळेला आपण म्हणतो मध्यान्हाची वेळ. मध्यान्ह याचा अर्थ एखाद्या रेखावृत्तावरती बरोबर दुपारचे 12 वाजलेले असणे. आता पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सांगितलं, 360 रेखावृत्त टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने सूर्यासमोर येत असतात. याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय सगळी रेखावृत्त एकाच वेळेला सूर्याच्या समोर येत नाहीत. सगळी रेखावृत्त एकाच वेळेला सूर्यासमोर येत नाहीत. एक रेखावृत्त सूर्याच्या समोर येतं, त्यानंतर काही वेळाने दुसरं रेखावृत्त सूर्याच्या समोर येतं, त्यानंतर तिसरं रेखावृत्त. असं करत करत आपली संपूर्ण 360 रेखावृत्त क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. याचा अर्थ सगळ्या रेखावृत्तावरती सूर्योदय, सगळ्या रेखावृत्तावरती सूर्यास्त आणि सगळ्या रेखावृत्तावरती मध्यान्ह या गोष्टी एकाच वेळेला होत नाहीत. सगळ्या रेखावृत्तावरती एकाच वेळेला सूर्योदय होत नाही, सगळ्या रेखावृत्तावरती एकाच वेळेला मध्यान्ह होत नाही किंवा सगळ्या रेखावृत्तावरती एकाच वेळेला सूर्यास्त होत नाही. मग एका रेखावृत्तापासून दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी किती? तर त्यासाठी महत्वाची गोष्ट, आपली पृथ्वी 24 तासांमध्ये 360 रेखावृत्त ओलांडते. 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी आपल्या पृथ्वीला 24 तास लागतात. तर मग एका तासामध्ये किती रेखावृत्त ओलांडली जातील? आपण जर याचा भागाकार केला तर त्याचं उत्तर येईल 15. एका तासामध्ये किती रेखावृत्त ओलांडली जातात? त्या प्रश्नाचं उत्तर आहे एका तासामध्ये 15 रेखावृत्त ओलांडली जातात. मग एका तासाचे मिनिट आहेत 60 मिनिटांमध्ये जर 15 रेखावृत्त ओलांडली जात असतील, 60 मिनिटांमध्ये जर 15 रेखावृत्त ओलांडली जात असतील तर एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो? मग या ठिकाणी आपण पुन्हा भागाकार केला, आपलं उत्तर आलंय 4. म्हणजे पृथ्वीला एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटे इतका कालावधी लागतो. परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न, पृथ्वी गोलावरील रेखावृत्त किंवा पृथ्वीला एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी सर्वसाधारणपणे किती मिनिटांचा कालावधी लागतो? तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीला एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. याचा अर्थ 2 रेखावृत्तांच्या वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक पडतो. 2 रेखावृत्तांच्या वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक पडतो. आता ही गोष्ट करत असताना मी अगोदरच सांगितलं, आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. जर आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा क्रमाक्रमाने येणारी जी रेखावृत्त आहेत
ती रेखावृत्त कोणती असतात? तर नेहमी लक्षात ठेवायचं, पूर्वेकडील वेळ ही नेहमी पुढे असते. लक्षात ठेवण्यासाठी एक क्ल्यू पण सोपा आहे. पूर्वेकडील याच्यामध्ये पहिलं अक्षर पू आहे आणि वेळ सुद्धा कोणती पुढे असते? तर पूर्वेकडील वेळ ही नेहमी पुढे असते. पूर्वेकडे असणाऱ्या रेखावृत्तांची वेळ ही पुढे असते आणि पश्चिमेकडे असणाऱ्या रेखावृत्तांची वेळ ही मागे असते. दोन रेखावृत्तांच्या दरम्यान 4 मिनिटांचा फरक असतो. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. तिसरी महत्वाची गोष्ट, जेवढा रेखावृत्तांमध्ये फरक पडत जातो, रेखावृत्तांच्या दरम्यान जेवढा फरक पडत जातो तेवढाच त्या वेळेमध्ये सुद्धा फरक पडत जातो. दोन रेखावृत्तांमध्ये अंतरामध्ये जेवढा फरक पडत जातो तेवढाच त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेमध्ये सुद्धा फरक पडतो. यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी 1-2 उदाहरणं सांगितलेली आहेत पहा. अगोदर लक्षात ठेवताना 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून पूर्वेकडील वेळ पुढे असते. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रेखावृत्तांमध्ये जेवढ्या रेखावृत्तांचा फरक पडेल तेवढाच त्या वेळेमध्ये सुद्धा फरक पडतो. आता आपल्याला पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये सांगितलंय इराण मधील मशाद नावाचं एक शहर आहे. इराण मधील मशाद नावाचं एक शहर आहे आणि या शहराचं माप आहे 60 अंश पूर्व. 60 अंश पूर्व हे मशाद या शहराचं ठिकाण आहे. आणि आपल्याला सांगितलं ग्रीनिच या ठिकाणी, ग्रीनिच म्हणजे 0 अंशाचं रेखावृत्त. पुढे गेल्यानंतर मी सांगणारच आहे, आपल्या संपूर्ण जगाची वेळ ही ग्रीनिचच्या वेळेनुसार ठरवलेली आहे. ते जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त 0 मानलेलं आहे. आणि मी सांगितलं तसं नेहमी आपल्याला वेळ 0 अंशापासून पूर्वेकडे किंवा 0 अंशाकडून पश्चिमेकडे मोजायची असते. जर पूर्वेकडे आपण वेळ मोजत गेलो तर आपल्याला तेवढ्या वेळेने पुढे जायचं असतं, आणि जर आपण पश्चिमेकडे वेळ मोजत गेलो तर तेवढा वेळ आपल्याला मागे जायचंय. मग ग्रीनिच या ठिकाणी 0 अंशावरती दुपारचे 12 वाजलेले आहे. आणि प्रश्न असा आहे, त्याच वेळेला 60 अंश पूर्वेकडील मशाद या ठिकाणी किती वाजलेले असतील? मग आता एक महत्वाची गोष्ट, ग्रीनिच या ठिकाणी 12 वाजलेले आहेत, इकडं 60 अंश दिलंय पण पूर्व दिलंय. मग पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली, इकडची वेळ पुढे आहे. आता किती तासांनी पुढे आहे? मी सांगितलं तसं याचं माप आहे 60 अंश. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी कालावधी किती लागतोय? 4 मिनिटे इतका कालावधी लागतोय. मग आपण या ठिकाणी गुणाकार केला, 60 गुणिले 4 बरोबर उत्तर आलं 240. आता हे 240 काय आहेत? तर ती आहेत 240 मिनिटे. मग या 240 मिनिटांचं पुन्हा आपण तासामध्ये रूपांतर करून घ्यायचं. म्हणून 240ला आपण 60ने भागलं तर त्याचं उत्तर येतंय 4 तास. आता वेळेमधला फरक किती आहे? ग्रीनिचची वेळेपेक्षा 4 तासांचा फरक आहे. मग पुढचा महत्वाचा प्रश्न, 4 तास पुढे जायचं की 4 तास मागे यायचं? आता तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलंय पूर्वेकडे आहे, म्हणून आपल्याला 4 तास वेळ पुढे घेऊन जायची. मग जर समजा या ठिकाणी दुपारचे 12 वाजलेले असतील तर आणखी 4 तासांनी मशाद या ठिकाणी किती वाजलेले असतील? तर त्याचं उत्तर येईल मशाद या ठिकाणी त्यावेळेला दुपारचे 4 वाजलेले असतील. बरोबर दुपारचे 4 वाजलेले असतील जर पूर्वेकडे असेल तर. आता बरोबर याच्या विरुद्ध एक गणित सांगितलं आपल्याला,
ग्रीनिच या ठिकाणी बरोबर 12 वाजलेले आहेत आणि 60° पश्चिमेला 60° पश्चिमेला मेनॉस नावाचे एक ठिकाण आहे. मेनॉस या ठिकाणी किती वाजलेले असतील असा प्रश्न आहे. सगळ्या संकल्पना बरोबर त्याच आहे. अंतर आहे 60 म्हणून 60 गुणिले 4 बरोबर वेळेमध्ये फरक किती आहे 240 मिनिटे. आता 240 मिनिटांचे आपण तास केलेले आहेत. इथं उत्तर आलंय 4 तास. फक्त महत्वाची गोष्ट काय आहे तर या ठिकाणी त्यांनी दिशेचा उल्लेख केलेला आहे आणि 60° पश्चिम. इथे एकच मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, दिशा पश्चिम आहे म्हणून आपल्याला वेळ ही 4 तासांनी पाठीमागे घेऊन जाईल. जर समजा या ठिकाणी दुपारचे 12 वाजलेले असतील तर 12 तासांच्या अगोदर आपल्याला 4 तास जाईल. मग 12च्या अगोदर 11, 10, 9 आणि 8. लक्षात घ्या मेनॉस या ठिकाणी किती वाजलेले असतील तर त्यावेळेला मेनॉस या ठिकाणी सकाळचे 8 वाजले असतील. 2 गणितावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही ठिकाणाच्या स्थानिक वेळेमध्ये किती मिनिटांचा फरक आहे यासाठी एक अंक सदैव आठवणी ठेवायचा. 2 रेखावृत्तांमध्ये 4 मिनिटांचा फरक आहे. जेवढं रेखावृत्ती अंतर वाढत जाईल तेवढा त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेमध्ये बदल होत जातो. आता स्थानिक वेळ म्हणजे काय सगळ्यांच्या लक्षात आलं. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. ही जी स्थानिक वेळ आहे ही स्थानिक वेळ वापरताना बऱ्याच वेळेला अडचणी निर्माण होतात. वेळेमध्ये भरपूर फरक पडतो आणि हा फरक पडत असताना जे नियमितपणे व्यवहार करायचे असतात ते व्यवहार करताना अडचणी येतात. उदाहरण दिले आपल्याला त्यांनी, भारतामध्ये असणारी 2 शहरं, एक सांगितलंय मुंबई आणि दुसरं सांगितलंय कोलकाता. मुंबईचा विस्तार आहे 73° पूर्व आणि कोलकाता या ठिकाणचा विस्तार आहे 88° पूर्व. दोनही ठिकाणं भारतामधीलच आहेत परंतु आपल्याला लक्षात येतंय 73° पूर्व आणि 88° पूर्व या ठिकाणी 2 रेखावृत्तांच्या दरम्यान जवळजवळ 15 रेखावृत्तांचा फरक आहे आणि 15 रेखावृत्तांचा फरक असल्यामुळे वेळेमध्ये किती फरक आहे तर 15 गुणिले 4 बरोबर 60 म्हणजे 2 ठिकाणाच्या वेळेमध्ये 1 तासाचा फरक आहे. ज्या वेळेला मुंबई या ठिकाणी दुपारचे 3 वाजलेले असतील त्यावेळेला कोलकाता या ठिकाणी दुपारचे 4 वाजलेले असतील. मग दोनही शहर जर एकाच देशामधली असतील, एका ठिकाणी 3 वाजतायत दुसऱ्या ठिकाणी 4 वाजतायत, याच्यापेक्षा रेखावृत्तीय विस्तार जर जास्त असेल तर वेळेमध्ये 2 तास 3 तास किंवा यापेक्षाही जास्त फरक पडतो. आणि जर अशा पद्धतीने वेळेमध्ये फरक पडत गेला तर जे नियमितपणे व्यवहार असतात या व्यवहारामध्ये विसंगती निर्माण होते. वेळेमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. असा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी जी वेळ ठरवलेली आहे त्या वेळेला प्रमाण वेळ असे म्हणतात. मग पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, प्रमाण वेळ म्हणजे नेमकं काय तर सर्वसाधारणपणे देशाचा जो मध्यवर्ती ठिकाणाचं रेखावृत्त असतं, मी आपल्या भारताचंच उदाहरण सांगेल, स्क्रीन दाखवतो, नाही लक्षात आली तर मी फळ्यावरती पण दाखवतो पुन्हा. ठीक आहे, स्क्रीन आता दाखवता येत नाही. जाईबाई सर तुम्हाला मी होस्ट करतो, तुम्ही स्क्रीन दाखवू शकताय. हो हो चालेल. ओके, हा थँक्यू.
हा, आपण आपल्या भारत देशाचा जर नकाशाचा विचार केला तर भारताचा जो विस्तार आहे फक्त रेखावृत्तीय विस्तार आहे तो या ठिकाणी आहे 68.7. स्क्रीनवरती दिसतंय का? हो दिसतंय सर, दिसतंय ना? हा. रेखावृत्तीय विस्ताराचा जर विचार केला तर रेखावृत्तीय विस्तार आपल्या भारत देशाचा आहे 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व. एका बाजूला 68.7 आहे, दुसऱ्या बाजूला 97.25 आहे. मग जर आपण या दोन गोष्टींचा विचार केला, रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला, तर याच्यामध्ये जवळजवळ 30 रेखावृत्तांचा फरक पडतोय. जर सर आपल्याला फक्त एक विनंती करते, इमेज जी आहे अजयभाई सर, इमेज फक्त रोटेट करा, सरळ दिसेल. म्हणजे सरळ नाही दिसत का सर आता? रोटेट, खाली एक रोटेट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. हा, पण मी माझ्या सोयीने बरोबर केलं होतं. आता ओके, आता बरोबर आहे. ओके, ठीक आहे. मी आडवा धरलेला आहे ना मोबाईल, त्याच्यामुळे सर. हो. ओके, हा ठीक आहे. 68.7 पूर्व आणि इकडे 97.25 भारत देशाच्या विस्ताराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जवळजवळ 30 अंश म्हणजे 30 रेखावृत्तांचा फरक पडतोय. आणि मी अगोदर सांगितलं तसं एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात, तर 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी वेळ लागेल 30 गुणिले 4 बरोबर 120 मिनिटे, म्हणजेच 2 तास. 2 तासाचा फरक या ठिकाणी पडू शकतो. असं होऊ नये, गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी काय करण्यात आलंय तर देशाच्या मध्यभागातून गेलेलं, सर्वसाधारणपणे देशाच्या मध्यभागातून गेलेलं जे रेखावृत्त आहे तुम्हाला तुमच्या नकाशामध्ये पाहायला मिळेल. मध्यभागातून गेलेलं रेखावृत्त त्याचं माप आहे 82.30 पूर्व. नकाशामध्ये पाहायला मिळेल आपल्याला 82.30 पूर्व. लाल रंगाची रेषा आलेली तिथं डॉट डॉट दिलेले. हे जे रेखावृत्त आहे हे रेखावृत्त सर्वसाधारणपणे आपल्या संपूर्ण भारत देशाच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या मध्यभागातून गेलेला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण भारताची जी वेळ आहे ती वेळ 82.30 पूर्व. हे जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त गेलेलं आहे मिर्झापूर नावाच्या शहरामधून. म्हणून 82.30 पूर्व या रेखावृत्ताच्या वेळेनुसार संपूर्ण भारत देशाची वेळ ही प्रमाणभूत वेळ मानली जाते. त्याच वेळेला आपण प्रमाण वेळ असे म्हणतो. पुन्हा एकदा प्रमाण वेळेची व्याख्या लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणारं जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताची वेळ ही त्या संपूर्ण देशाची वेळ मानली जाते. त्याच वेळेला प्रमाण वेळ असे म्हणतात. भारताची प्रमाण वेळ 82.30 पूर्व या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे. आणि हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरातून, अलाहाबाद या ठिकाणाच्या मिर्झापूर या शहरामधून जात आहे. तेवढे 2-3 पॉइंट लक्षात ठेवा. भारताची प्रमाण वेळ 82.30 पूर्व रेखावृत्तानुसार ठरवलेली आहे आणि हे रेखावृत्त मिर्झापूर या शहरातून जाते. आता सगळ्यांना भारताची प्रमाण वेळ लक्षात आलेली आहे. ज्या वेळेला मिर्झापूर या शहरामध्ये म्हणजे 82.30 या रेखावृत्तावरती सूर्य बरोबर डोक्यावर आला म्हणजे त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले. याचा अर्थ त्याच वेळेला संपूर्ण भारत देशामध्ये 12 वाजले असं मानलं जातं. संपूर्ण भारत देशामध्ये त्या वेळेला एकच वेळ असते. अशा वेळेला प्रमाण वेळ असे म्हणतात. ठीक आहे.
याच्यानंतर आता सगळ्यात शेवटचा मुद्दा पाहायचा आपल्याला, तो आहे जागतिक प्रमाण वेळ. सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे जागतिक प्रमाण वेळ म्हणजे काय. आता मला वाटतं भारताची प्रमाण वेळ सगळ्यांच्या लक्षात आली. याच्यानंतर जागतिक प्रमाण वेळ संपूर्ण जगाचा विचार करत असताना याच पद्धतीने जगाच्या वेळेमध्ये सुद्धा फार मोठा फरक पडू शकतो. आणि म्हणून असा गोंधळ होऊ नये यासाठी भारत देशाची किंवा कोणत्याही देशाची जी वेळ आहे, या कोणत्याही देशातील वेळेची जगाच्या वेळेशी सांगड घातली जाते. सर्वसाधारणपणे जगाची जी वेळ असेल, संपूर्ण जगाचा जो रेखावृत्तीय विस्तार असेल, या रेखावृत्तीय विस्ताराच्या दृष्टीने मध्यभागी असणाऱ्या रेखावृत्ताची वेळ ही त्या संपूर्ण जगाची प्रमाण वेळ मानली जाते. आणि हे करत असताना वेळेमध्ये फार मोठा फरक पडू शकतो. हा जो फरक पडतो तो फरक पडू नये यासाठी त्या वेळेची जगातील इतर देशांच्या वेळेशी सांगड घातली जाते. सांगड घातली जाते याचा अर्थ जागतिक प्रमाण वेळेपेक्षा एखाद्या देशाची वेळ पुढे आहे. जर पुढे असेल तर किती तासांनी पुढे आहे. प्रमाण वेळ जर मागे असेल तर किती तासांनी मागे आहे. असं जे नियोजन केलं जातं त्याला म्हणायचं जगातील प्रमाण वेळेची देशाच्या प्रमाण वेळेची सांगड घातली जाते. आणि यासाठी आपल्या संपूर्ण जगाचे काल विभाग पाडण्यात आलेले आहेत. आणि जगाचे एकूण काल विभाग 24 आहेत. जाईबाई सर, आपल्याला एक विनंती करण्यात येते. जाईबाई सर, आपल्या मोबाईलची स्क्रीन आपण शेअर केलेली आहे. मोबाईल स्क्रीन केलेली आहे, शेअर केलेली आहे, ती स्टॉप करावी लागणार आहे. ओके, ठीक आहे, आता सुरू करा. ओके. मग जगामध्ये जी प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ लक्षात घेण्यासाठी देशाच्या ज्या प्रमाण वेळा असतात या प्रमाण वेळांची सांगड देशाच्या प्रमाण वेळांची सांगड जागतिक प्रमाण वेळेशी घातली जाते. त्यानंतर हे सगळं होण्यासाठी आपल्या जगामध्ये एकूण 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. यातील 24 हा महत्वाचा मुद्दा. वेळेमध्ये होणारा गोंधळ होऊ नये यासाठी जागतिक प्रमाण वेळ ठरवत असताना 24 काल विभाग पाडण्यात आलेले आहेत. 24 अंक महत्वाचा लक्षात ठेवायचा. आणि या अनुषंगाने देशांच्या प्रमाण वेळेची जागतिक प्रमाण वेळेची सांगड घातली जाते. त्यासाठी आपलं फक्त एकच उदाहरण सांगितलंय. आपला जो भारत देश आहे या भारत देशाची प्रमाण वेळ, भारताची जी प्रमाण वेळ आहे ही भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. भारताची प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजे समजा ग्रीनिच या ठिकाणी जर 5 वाजलेले असतील तर आपल्या भारतामध्ये त्यावेळेला 10:30 म्हणजे जागतिक प्रमाण वेळेमध्ये 5 वाजलेले आहेत. आपली वेळ 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणून त्यावेळेला 10:30 झालेले असतील. या ठिकाणी पहिला घटक संपलेला आहे. साबळे सर, दुसरा घेऊ का आणखी एक? हो सर, अजून 10-15 मिनिटं घ्या अजून. हा ठीक आहे, मग एक घेतो आणखी. ओके. याच्यानंतर आपण चौथा घटक घेतोय. घटकाचं नाव आहे सागर तळ रचना.
एकाच आकृतीवर आधारित हा घटक आहे, सागर तळ रचना. याच्या अगोदर आपण बऱ्याच संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. शिलावरण म्हणजे काय, जलावरण म्हणजे काय, आणि याच्यामध्ये महत्वाचा घटक आपली जी संपूर्ण पृथ्वी आहे, या पृथ्वीची विभागणी जमीन आणि पाणी या 2 घटकांमध्ये झालेली आहे. त्यापैकी आपल्या संपूर्ण पृथ्वी गोलावरती 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. या गोष्टी तुम्हाला अगोदर माहीत झालेल्या आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे, जो समुद्र आहे, महासागर आहे, या समुद्र किंवा महासागराच्या खालच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जमीन आढळून येते. मग सागर किंवा महासागरामध्ये ज्या वेळेला आपण ती जमीन पाहतो, सागराचं किंवा समुद्राचं पाणी जरी आपल्याला वरून पाहिल्यानंतर समपातळीमध्ये दिसत असलं तरी सुद्धा त्या पाण्याच्या खाली असणारी जमीन मात्र समपातळीमध्ये नाही. जसं आपल्याला पृथ्वी गोलावरती वेगवेगळ्या प्रकारची भूरूप पाहायला मिळतात. याच्या अगोदर इयत्ता 7वीला असताना तुम्हाला भूरूप म्हणजे काय झालेलं आहे. संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी उंचवटे, सपाट भाग, खोलगट भाग असतात. त्याच्यावरून आपण त्यांना भौगोलिक असे शब्द दिलेले आहेत, त्यांना आपण भूरूप असं म्हणतो. त्याच्यामध्ये पर्वत, त्याच्यानंतर पठारे, त्याच्यानंतर मैदाने, त्याच्यानंतर दऱ्या, अशा प्रकारची वेगवेगळी भूरूप आपल्याला जमिनीवरती पाहायला मिळतात. अगदी त्याच पद्धतीने समुद्र किंवा महासागराच्या खाली जी जमीन आहे, वरून पाहिल्यानंतर जरी पाणी समपातळीत दिसत असलं तरी सुद्धा या सागर किंवा महासागराच्या खाली जमिनीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी असणारी जमीन मात्र समपातळीत नाही. म्हणून या सागर किंवा महासागराच्या खाली जलमग्न जी भूरूप आहेत, जलमग्न म्हणजे पाण्याने व्यापलेली, पाण्याच्या खालच्या भागामध्ये असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आहेत, या सगळ्या भूरूपांना एकत्रितपणे सागर तळ रचना असे म्हणतात. सगळ्या समुद्र महासागरांचा जर विचार केला तर सगळ्या ठिकाणी असणाऱ्या सागरांची, महासागरांची रचना एकसारखी नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जलमग्न भूरूप आढळतात. तरी सुद्धा बऱ्याच महासागरांचा एकंदरीत विचार केल्यानंतर जी सर्वसाधारणपणे एकसारख्या प्रकारची असणारी जी भूरूप आहेत, त्या भूरूपांची माहिती आपल्याला सागर तळ रचना या घटकामध्ये दिलेली आहे. एका आकृतीच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल. इकडच्या बाजूला खंड, अगदी त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला खंड आहे. या खंडाच्या जवळ भाग असतो त्याला आपण समुद्राचा किनारा असं म्हणतो आणि या किनाऱ्यालगत असा जो थोडासा उथळ भाग आहे, तो उथळ भाग सुरू होतो. याच्यानंतर तीव्र उतार असलेला भाग या ठिकाणी सुरू होतो. या तीव्र उतारानंतर पुन्हा सपाट भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी उंचवटे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी थोडासा खोलगट भाग आणि सगळ्यात शेवटी जास्त खोलगट असलेला भाग आणि इकडे सगळ्यात शेवटी आपल्याला किनारा किंवा खंड पाहायला. सर्वसाधारणपणे अशाच प्रकारची भूरूप. आता इथं फळ्यावरती काढणं आकृती एवढी चांगली आलेली नाही, पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ही जी भूरूप आहेत याला आपल्या भाषेमध्ये आपण सागर तळ रचना असं म्हणतो. यातील किनारा संपल्यानंतरच जे सागर तळ रचनेचा जो सगळ्यात पहिला भाग आहे त्या भागाचं नाव आहे भूखंड मंच. भूखंड मंच. त्याच्यानंतर तीव्र उतार असलेला जो भाग आहे त्या भागाचं नाव आहे खंडांत उतार. त्याच्यानंतर तिसरा जो सपाट भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो याला म्हणतात सागरी मैदान.
त्याच्यानंतर हा जो भाग आपल्याला या ठिकाणी उंच पाहायला मिळतोय याला म्हणतात सागरी पर्वतरांगा. थोडासा खोलगट असलेला जो भाग आहे या भागाला म्हणतात या भागाला म्हणायचं सागरी डोह. आणि अतिशय खोलगट असलेला तीव्र उतार असलेला जो भाग आहे या भागाला आपण म्हणतो सागरी गर्ता. पुस्तकामध्ये जर आकृती पाहिली ना तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. सर्वसाधारणपणे अनेक समुद्रांचा महासागरांचा एकत्रित विचार केल्यानंतर अशा प्रकारची महत्वाची 5 भूरूप आपल्याला त्या सागर तळ रचनेमध्ये पाहायला मिळतात. सरासरी हे जे सागर किंवा महासागर असतात यांची खोली असते 3700 मीटर इतकी. महत्वाचा मुद्दा आहे, महासागरांची सरासरी खोली सर्वसाधारणपणे किती मीटर असते? तर सर्वसाधारणपणे महासागरांची सरासरी खोली 3700 मीटर इतकी असते. आता सगळ्यात पहिला जो भाग आहे तो भाग दिलेला आहे, त्याचं नाव आहे भूखंड मंच. आता जी रेषा काढली मी ती रेषा आहे समजा महासागराचं असणारं पाणी, आणि याच्यामध्ये सगळ्यात उथळ असणारा, उथळ म्हणजे कमी खोलगट असलेला जो भाग आहे, महासागराचा किनारा संपल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला सुरू झालेला उथळ जो भाग आहे या उथळ भागाला भूखंड मंच या नावाने ओळखलं जातं. भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. याला दुसरे एक नाव आहे, या भूखंड मंचाला समुद्रपूर जमीन असं सुद्धा म्हणतात. अत्यंत उथळ असल्यामुळे याला समुद्रपूर जमीन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा जो भाग आहे या भागापर्यंत सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी सूर्याची किरण पोहोचल्यामुळे शेवाळ, प्लवंक अशा वनस्पतींची भूखंड मंचावरती फार मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. आणि हे शेवाळ किंवा प्लवंक या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती हे माशांचं मुख्य अन्न आहे. हे अन्न मिळवण्यासाठी मासे त्या ठिकाणी येतात आणि म्हणून भूखंड मंचावरती मासेमारी हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा भाग आहे. त्याचं कारण वेगवेगळ्या प्रकारची जी खनिज असतात, नैसर्गिक वायू असतात, या खनिजांचे आणि नैसर्गिक वायूंचे साठे आपल्याला त्या भूखंड मंचावरती फार मोठ्या प्रमाणावरती आढळतात. उदाहरणार्थ अरबी समुद्रातील मुंबई हाय या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचं क्षेत्र आहे. म्हणजे खनिज पण या ठिकाणाहून उपलब्ध होतात, नैसर्गिक वायू उपलब्ध होतो, मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या सगळ्या गोष्टींमुळे समुद्र किंवा महासागरामधील भूखंड मंच हा भाग मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणपणे या भागाची खोली 200 मीटर पर्यंत असते. आता भूखंड मंच म्हणजे काय सगळ्यांच्या लक्षात आले. मानवाच्या दृष्टीने भूखंड मंचाचं स्थान का महत्वाचं आहे ते पण सांगितलं. भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र किंवा महासागरामध्ये जो तीव्र उताराचा भाग सुरू होतो, या तीव्र उताराच्या भागाला खंडांत उतार असं म्हणतात. आणि या खंडांत उताराची खोली सर्वसाधारणपणे 200 मीटर पासून तर 3600 मीटर पर्यंत असू शकते. भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर जो खंडांत उताराचा भाग सुरू झालाय याची खोली 200 मीटर पासून 3600 मीटर पर्यंत असू शकते. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो तिसरा भाग आहे सागरी मैदान.
सर्वसाधारणपणे खंडांत उताराचा भाग संपल्यानंतर समुद्र किंवा महासागरामध्ये जो सपाट भाग सुरू होतो, या सपाट भागाला सागरी मैदान असं म्हणतात. या सागरी मैदानामध्ये आपल्याला लहान मोठे उंचवटे, डोंगर अशा प्रकारची भूरूप पाहायला मिळतात. तरी सुद्धा सर्वसाधारणपणे जो सपाट भाग समुद्र किंवा महासागरामध्ये पाहायला मिळतो, याला सागरी मैदान असं म्हणतात. या सागरी मैदानामध्ये पर्वत, पठारे, मैदाने अशा प्रकारची भूरूप आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर चौथा जो भाग आहे तो भाग आहे सागरी पर्वतरांगा. या ज्या सागरी पर्वतरांगा असतात, या सागरी पर्वतरांगा खूप लांब, खूप उंच आणि यांचा विस्तार अति जास्त असतो. काही ठिकाणी या पर्वतांचे जे माथे असतात, वरचे भाग असतात, हे वरचे भाग आपल्याला त्या समुद्रातील पाण्याच्या वरती, जलाच्या वरती आलेले दिसतात. अशा पद्धतीने जर पाण्याच्या वरती आलेला भाग असेल तर त्या भागाला सागरी बेटे या नावाने ओळखले जाते. सागरी बेटे या नावाने त्यांना ओळखतात. आणि पुस्तकामध्ये सागरी बेटांची दोन महत्वाची उदाहरणं आहेत. आइसलंड नावाचं एक बेट आहे आणि हे जे बेट आहे ते बेट आहे अटलांटिक महासागरामध्ये. दुसरं बेट सगळ्यांना माहिती असलेलं अंदमान आणि निकोबार बेट ही बंगालच्या उपसागरामध्ये आढळणारी अत्यंत महत्वाची बेट आहे. याच्यानंतर या सागरी पर्वतरांगांचा भाग संपल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला कमी खोली असलेली जी भूरूप आढळतात, या भूरूपांना सागरी डोह असे म्हणतात. आणि या सागरी डोहाच्या नंतर अत्यंत खोलगट, तीव्र उतार असलेली जी खोल अशी विवर आढळतात, त्या विवरांना सागरी गर्ता, त्यांना सागरी गर्ता या नावाने ओळखलं जातं. सागरी गर्ता हा त्या समुद्र किंवा महासागरातील अत्यंत जास्त खोलीचा भाग असतो. जगामध्ये पॅसिफिक महासागरातील एक सागरी गर्ता प्रसिद्ध आहे. त्या सागरी गर्तेचं नाव आहे मरियाना गर्ता. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सगळ्यात खोल गर्ता असून या खोल गर्तेची खोली आहे 11,034 मीटर एवढी खोली मरियाना गर्ता या गर्तेची असून ही गर्ता जगातील सगळ्यात खोल गर्ता मानली जाते. आता खोली दाखवण्यासाठी ऋणचिन्ह, उंची दाखवायची असेल तर धनचिन्ह असतं किंवा नाही दिलं तरी चालतं. आणि ही सगळी जी उंची आहे ही उंची समुद्र सपाटीपासून मोजली जाते. आता सगळ्यांना भूरूपांचं अगदी थोडक्यात वर्णन सांगितलंय मी. भूरूपांचे प्रकार: पहिलं भूखंड मंच, दुसरं खंडांत उतार, तिसरं आहे सागरी मैदान, त्याच्यानंतर चौथा आहे सागरी पर्वतरांगा आणि पाचवा आहे सागरी डोह किंवा सागरी गर्ता. याच्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग पाहायचा आहे समुद्र किंवा महासागरामध्ये नद्या, हिमनद्या यांनी वाहून आणलेल्या वेगवेगळ्या घटकांचं संचयन होत असतं. समुद्र किंवा महासागरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते संचयन होतं. त्याच्यामध्ये समुद्र किंवा महासागर हा सगळ्यात खोलगट भाग असतो, सखल भाग असतो. म्हणून नद्या आणि हिमनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं त्या समुद्र किंवा महासागराच्या तळाशी संचयन होतं. त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार, त्याचं नाव आहे सागरी अवसाद. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे, त्याचं नाव आहे सागरी निक्षेप. आणि त्यानंतर तिसरं आहे, त्याचं नाव आहे मानवनिर्मित घटक. यापैकी मानवनिर्मित घटकांची माहिती सर्वांना आहे. यातील पहिला जो घटक आहे
तो आहे सागरी अवसाद म्हणजे काय. नद्या, हिमनद्या यांनी वाहून आणलेले जे दगडगोटे असतात, लहान आकाराचे दगडगोटे, जाडी भरडी वाळू यांचं संचयन ज्यावेळेस त्या नदी पात्राच्या तळाशी सखल भागामध्ये होतं, समुद्र किंवा महासागराच्या तळाशी संचयन होतं, तेव्हा अशा प्रकारच्या घटकांना सागरी अवसाद असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे सागरी निक्षेप. सर्वसाधारणपणे समुद्राच्या आतल्या भागामध्ये, सागरी मैदानाच्या भागामध्ये, सखल भागामध्ये वारंवार ज्वालामुखीचे उद्रेक होतात. या ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारा जो लाव्हारस आहे, राख आहे, या राखेचं, ज्वालामुखी उद्रेकातील लाव्हारसाचं सागर तळाशी संचयन होतं, त्याचं रूपांतर मृदू अशा चिखलामध्ये होतं. याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. सर्वसाधारणपणे वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचं प्रमाण आहे 30%. एवढे अवशेष असलेला मृदू स्वरूपाचा जो चिखल आहे, या मृदू स्वरूपाच्या चिखलाला सागरी निक्षेप या नावाने ओळखलं जातं. आणि मानव निर्मित घटकामध्ये मानवाने वापरलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी हळूहळू नद्या, हिमनद्या यांच्या मार्फत समुद्राला जाऊन मिळतात. हे जे घटक असतात, हे सगळे घटक अत्यंत प्रदूषण करणारे असतात. जरी या घटकांचं प्रमाण कमी असलं तरी यांचं उपद्रव्य मूल्य मात्र अति जास्त असतं. आणि म्हणून समुद्र किंवा महासागरातील सजीव सृष्टीच्या दृष्टीने हे जे घटक असतात, हे घटक विघातक असतात. ठीक आहे. 2 घटक संपले साबळे सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण अतिशय व्यवस्थितमध्ये भूखंड मंच, त्यानंतर सागरी गर्ता, सागरी डोह, सागरी अवसाद याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हे देखील आकृती सहाय्याने अतिशय व्यवस्थितपणे आपण स्पष्ट केलेले आहेत. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी आदरणीय कनेरकर सर यांनी प्रास्ताविकामध्ये तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. तसेच आजच्या मीटिंगसाठी सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय वाळुंजकर सर आणि तापकीर सर दोघेही सहभागी झाले. त्याचप्रमाणे सर्व शाखांचे शाखा प्रमुख, पर्यवेक्षक आणि NMS प्रमुख सहभागी झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. तसेच आपण सर्वजण युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहात, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या तासिकेला देखील झूम लिंक वरून जॉईन होण्याच्या ऐवजी युट्यूबची लिंक 8:30च्या अगोदर अर्धा तास म्हणजे 8 वाजता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे. या युट्यूबच्या लिंक वरून आपण जॉईन व्हायचं आहे. सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि आजची ही